अंबरनाथ शहराच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर अंबरनाथच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांनी वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली। शहराच्या भविष्यातील गरजा, नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि प्रलंबित विकास कामांना गती देण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवर यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली। अंबरनाथ पूर्वेकडील महालक्ष्मी नगर येथील सर्वे क्रमांक 34 आणि 35 मधील वनविभागाच्या अख्यान्तरातील जमिनीवर अनेक कुटुंबे गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यास आहे। मात्र वनविभागाच्या जमिनीचा प्रश्न प्रलंबित असल्याने या रहिवाशांना त्यांच्या घरांबाबत अद्याप कायदेशीर हक्क मिळालेला नाही। या प्रश्नांवर शासन निर्णयातील तरतुदीनुसार वनविभागाकडून आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र देण्यात यावे, संबंधित जमीन महसूल विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी आणि 1 जानेवारी 2011 पूर्वीपासून वास्तव्यास असलेल्या पात्र रहिवाशांना शासनाच्या नियमानुसार कायदेशीर हक्क व नियमितीकरणाचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली। यासोबतच अंबरनाथ शहरातील वाढती पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रस्तावित 96 MLD जलशुद्धीकरण केंद्र आणि 3 नवीन उंच जलकुंभाच्या प्रकल्पाचाही मुद्दा वनमंत्र्यांसमोर मांडण्यात आला। या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या वनजमिनीच्या मंजुरीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून प्रकल्पाला गती देण्याची मागणी करण्यात आली। तसेच अंबरनाथ पश्चिमेकडील चिंचपाडा खदानमधील साचलेला गाळ उपसा करून खदानीची साफसफाई करणे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सुरक्षाविषयक कामे करण्यासाठी वनविभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र आणि आवश्यक मान्यता मिळावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। या सर्व विविध विषयांवर नगराध्यक्ष तेजश्री करंजुले पाटील यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी सविस्तर चर्चा करून लेखी निवेदनही सादर केलं। अंबरनाथच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले हे प्रश्न प्रलंबित न ठेवता त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी गटनेते व नगरसेवक अभिजित गुलाबराव करंजुले पाटील, शक्ती केंद्र प्रमुख स्वप्नाली शिंदे, BLO 1 चे अंबरनाथ विधानसभा संतोष शिंदे तसेच अंबरनाथ पश्चिम मंडळ 1 अध्यक्ष लक्ष्मण दत्त पंत उपस्थित होते। अंबरनाथ शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या या विषयांवर वनविभागाकडून सकारात्मक निर्णय मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ।